बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री अर्जुन जाधव लिखित कादंबरी प्रेयसी एक आठवण. प्रकरण 5. कॉलेज सुरू होण्याचा दिवस उजाडला. कल्पना दशरथला आनंद झाला. आज कॉलेजचा पहिला दिवस होता. दोघांचीही आवरावर जोरात सुरू होती. हायस्कूलसारखं कॉलेज नसतं, तेथील वातावरण वेगळं असतं. अनेक ठिकाणावरून मुलं मुली शिकायला आलेली असतात. त्यांचं राहणीमान, बोलणं, वागणं सर्व काही वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. काही जणांचा रुबाब ही राजेशाही थाटाप्रमाणे असतो. कल्पनाने कॉलेजचा पहिला दिवस म्हणून छान सुंदर असा गुलाबी ड्रेस घातला होता. त्या गुलाबी ड्रेसमध्ये ती गोरी पान असल्यामुळे नेहमीपेक्षा भरदार उठून दिसत होती. बघता क्षणी कुणाला तरी तिचे हे रूप घायाळ करील, वेड लावील, भल्या भल्याच्या हृदयाच्या दांड्या गुल करील असं तिचं सौंदर्य आज या ड्रेसमध्ये खुलून दिसत होतं. दशरथने आपली पुस्तके वह्या बॅगमध्ये भरली होती. तोही कपडे घालून सजला होता. डोक्याला तेल लावून घसा डोकं घासून मॉलिश केलं होतं. कॉलेजचा पहिला दिवस त्याचं अंतःकरण भरून आलं होतं. त्याला झालेला आनंद हृदयात मावत नव्हता. तो आनंदाने काव्यपंक्ती गात होता. कॉलेजचा पहिला दिवस, मन माझं फुललेलं, कित्येक दिवसांनी स्वप्न माझं खुललेलं. कल्पना केव्हा सजून तयार झाली होती. दशरथला भेटण्याआधी नगरातील आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना भेटून आली. सकाळचे 7 वाजायला आले होते. कल्पनाने दशरथच्या दरवाजावर थाप मारली. अरे दशरथ, उठलास का रे? आज कॉलेजचा पहिला दिवस, लक्षात आहे ना तुझ्या? होय, आहे माझ्या लक्षात. दशरथ घरचा दरवाजा उघडत म्हणाला. तो गुलाबी ड्रेसमध्ये कल्पनाला पाहताच स्वतःचं देहभान विसरून गेला आणि तिच्याकडे टक लावून पाहू लागला. अरे, असं काय आज माझ्याकडे टक लावून पाहत आहेस? मला कधी पाहिलं नाहीस का? मी कल्पना आहे, कल्पना दशरथ. आज सकाळी एवढं नटून थडून कोण आलं? आपली कल्पना की कुणी परी? हेच निहाळतोय. सरळ गुलाबाचं फुल दारात. डोळे दिपले ग. डोळे दिपले? छान झालं असं म्हणत कल्पनाने मुद्दाम नखराच करून दाखवला. हळूच डोळा मारून ती गालामध्ये स्मितपणे हसली आणि दशरथच्या हृदयाची दांडीच खुली गेली. आज इतका छान ड्रेस, किती छान दिसतोय हा ड्रेस तुला. कॉलेजच्या पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये बिनधास्त बेधडक एंट्री. हे गुलाबी फूल खूप जणांना आवडेल. स्वतःला सावर, नाहीतर फूल तोडायला कोणतरी धावेल. दशरथने कल्पनाची मस्करी करायला सुरुवात केली. तू कशाला आहेस? या फुलाचा तूच राखण करता ना? ते जाऊ दे. तू असे काय कपडे घातलेस? जरा चांगले घाल. शर्ट चुरगाळ्यासारखं दिसतंय. कपडे नाहीत का? काल मला सांगायचं ना, छानसा ड्रेस आणला असता, हिरो दिसला असतास. राहू दे ग. आपण काय कुठे देवदर्शन फिरायला चाललोय? कॉलेजमध्ये तर शिकायला. तुला काय वाटलं? कॉलेजचा पहिला दिवस आपण कसं रुबाबात गेलं पाहिजे. आपली कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी छाप पडायला पाहिजे. हे काय? कल्पना कपड्यांना हात लावत म्हणाली. अगं, हा ड्रेस छान आहे. थोडाफार चुरगळला आहे, त्याला काय होतंय? आपण काय कुणाला बघायला चाललोय? आजचा दिवस चालवून घेऊया. पहिल्या दिवशी कोण कुणाकडे लक्ष देतंय? जो तो आपल्या नादात असतो. होय का? ते मला काही सांगू नकोस. पहिले हे अंगातून कपडे काढ, त्यांना इस्त्री करून घे, मगच अंगात घाल. मी येतेच एवढ्यात. कल्पनाने दशरथला दमच दिला. दशरथने अंगातील कपडे काढले, घरातील इस्त्रीने इस्त्री केली आणि पुन्हा अंगात चढविले. दशरथला प्रथम कल्पनानेच गावरान ठरवायला सुरुवात केली.
दशरथने कॉलेजमध्ये आपल्यासारखं नीटनेटकं यावं असं तिला मनापासून वाटत होतं. पण दशरथला ते परवडणारं नव्हतं. कल्पना एका शिक्षिकेची मुलगी, तिच्याकडे पैसा बराचसा. तसा दशरथकडे नव्हता. अंथरूण बघून पाय पसरवणारा हा मुलगा होता, रोज काठ कसर करून जगणारा. मग हा कल्पनाच्या पाषाणाला तरी पुरेल का? कल्पनाचं बोलणं त्याला बरंच झोंबलं होतं, पण तो लगेच विसरून गेला. सकाळी सकाळी माझ्या दारी एक परी आली, येताना फूल घेऊन आली आणि जाताना काटे देऊन गेली. हळुवारपणे ती गोड हसली, गालावर खळी खुलली. हसता हसता हृदयावर ती घाव घालून गेली. दशरथ गुणगुणत होता. तेवढ्यात कल्पना आपली पुस्तक वह्यांची बॅग खांद्याला अडकवून आली. तिने दशरथचं गुणगुणणं ऐकलं. ती थोडी लाजली, लगेच हसली आणि म्हणाली, शाबास दशरथ, सकाळी सकाळी प्रेम कविता सुचली. काय विचार आहे म्हणायचा? काही विचार विचार नाही. अचानक मनात कविता दाटून आली आणि नकळत ओठावर आली. कविता सुचली म्हणून गुणगुणलो. यामध्ये माझा काय दोष म्हणायचा? तुझा दोष कोण म्हणतंय? तो तर स्त्रीच्या सौंदर्याचा दोष आहे. तू कवी आहेस. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री केव्हाही कविता सुचणारच. जो न देखे रवी व देखे कवी म्हणतात ते खोटं नाही. काही असो, सकाळी सकाळी माझ्यावर सुंदर छानशी कविता तयार झाली म्हणायची. हा दिवसाची सुरुवात तरी बरी झाली. कल्पना हसत बोलली, अगं तुझ्यावर नाही, परीवर. होय का? अच्छा, ठीक आहे. ती परी मीच ना? नाहीतर सकाळी सकाळी तुझ्या दारात अशी कोणती परी आली होती? ती परी कल्पना नावाची होती ना? ते नंतर बघू. चल आपण कॉलेजला जाऊया. नाक्यावर मुलं मुली आपली वाट पाहत उभी असतील. दशरथ व कल्पना पावले टाकत नाक्याच्या दिशेने निघाली. खरोखरच तिथे यांची वाट पाहत मुले मुली उभी होती. ती सर्व कल्पनाची मित्रमैत्रीण होती. गुड मॉर्निंग कल्पना. हा ग कोण मुलगा म्हणायचा? हा सुद्धा आपल्यासोबत कॉलेजला येणार का? प्रकाश दशरथला खालून वर न्याहाळत बोलला, होय, हा सुद्धा आपल्यासोबत कॉलेजला येणार आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे? अरे हा आपल्या हायस्कूलमध्ये पहिला आला आहे, पहिला. माझ्याच बाजूला आपल्या काकांकडे राहतोय. झाले 3 महिने तो मुंबईला आलाय. यालाही आरजे कॉलेजमध्ये प्रवेश मिळालाय. सकाळी कॉलेज आणि रात्री काम करून शिकणार आहे तो. आपल्या सर्वांपेक्षा खूप हुशार आहे. आजच्या तरुण पिढीला आदर्श देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो चांगला लेखक, कवी आहे. त्याच्या प्रत्येक कविता हृदयाला भिडणारे आहेत. त्यामुळे त्याला कोणी कमी लेखू नका. कल्पनाने दशरथचे तोंड भरून गोड कौतुक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींसमोर केलं. कल्पना, दशरथ आणि तिचे सर्वजण मित्रमैत्रिणी चालत बोलत आरजे कॉलेजच्या प्रांगणात आले. कॉलेजच्या इमारतीसमोर भलं मोठं मैदान होतं. आज कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे मुला मुलींनी कॉलेजचं मैदान पूर्णपणे फुलून आलं होतं. वेगवेगळ्या रंगाचे एकापेक्षा एक दर्जेदार कपडे घालून नटून थटून मुले मुली आली होती. त्यामुळे हे कॉलेज मैदान नसून वेगवेगळ्या फुलांनी नटलेली फुलबाग वाटत होती. दशरथ कॉलेज मैदानात इतकी मुले मुली पाहून थोडा बेचैन झाला. गावाकडच्या कॉलेजमध्ये इतकी मुले मुली नसतात. हे कॉलेज म्हणावं की जत्रा? अरे बाबा बाबा बाबा, ही किती मुले मुली म्हणायची. कॉलेज मैदान तुडुंब भरले. हे कॉलेज म्हणायचं की जत्रा? प्रकाश आपल्या स्टाईलमध्ये बोलला. प्रकाश हा खोडी करणारा खोडकर विनोदी मुलगा होता. सर्वजण त्याला प्रकाश ऐवजी लाडाने पक्या म्हणायचे. भाईगिरी, दादागिरीची उगाच भाषा बोलण्यात तो तरबेज होता. त्याचा कोणी नाद करायचा नाही, पण तो वाईट प्रवृत्तीचा मुळीच नव्हता. विनोदी वृत्तीचा असल्यामुळे खूपच विनोद करायचा. त्यांच्याकडे माणसातील माणुसकी जिवंत होती. लाडाने सर्वजण त्याला पक्या भाय म्हणायचे, पक्या भाय.
त्यामुळे तो आपली कॉलर ताठ करायचा. अगो बाई बाई, हे काय म्हणायचं? या पोरीनं ही जीन्स पॅन्ट घातली की काय रे? सरळ चालताही येत नाही मग. अंगावर कवडीवर मास नाही तरी तोरा किती म्हणायचा? बडे घर की बेटी वाटते. असे बोलत पक्क्याने सगळ्यांना हसवायला सुरुवात केली. सर्व मुले हसू लागली. तुला काय करायचं रे? ती मुलगी जीन्स पॅन्ट घालू दे नाहीतर काहीतरी घालू दे. तू बडबड करू नकोस. गप्प बस. तुझ्या बाबाचं काय जातंय? आज कॉलेजचा पहिला दिवस आहे. उगाच मरेपर्यंत मार खायला लावू नकोस. सोम्या बोलला. सोम्या हा शांत स्वभावाचा मुलगा होता. नको तो फालतूपणा त्याला आवडत नव्हता. अरे, कोणाच्या बाबाची आम्हाला हात लावायची टाप आहे? आम्ही रमाई नगरातली मुले आहोत. एका एकाचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाहीये मी. हं? आपल्या नगराचं नाव आहे. तू सोडून दे रे मार खायची भाषा. पक्या रुबाबात बोलला. ए पक्या, तुझे हे बोल बच्चन जरा बंद कर आधी. कान बधीर होतील. त्यापेक्षा आपला वर्ग कुठे भरला आहे ते पाहू चला रे. कल्पना पक्याला दम देत बोलली. 11वी सायन्सचा वर्ग कुठे भरला आहे असं विचारती ती सर्वजण वर्गापाशी आली. वर्ग तर मुलामुलींनी खूपच हाऊसफुल झाला होता. सर्वजण एकमेकांशी गप्पा टप्पा मारत ओळखी पाळखी करून घेत होते. कॉलेजचा पहिला दिवस सगळीकडे आनंदमय वातावरण पसरले होते. कॉलेजची 5 मजली इमारत आनंदाने न्हावून गेली होती आणि मुलामुलींनी भरगच्च भरली होती. दशरथ कॉलेजची भव्य दिव्य असणारी इमारत पाहत उभा होता. कॉलेजच्या पायऱ्या चढताना त्याला खूप आनंद झाला होता. या इमारतीतून आपले आयुष्य घडवायला मिळणार. या असंख्य मुलामुलींशी प्रेमाचं, आपुलकीचं, स्नेहाचं नातं जोडायला लाभणार. मिळून मिसळून मोठं होता येणार. राग द्वेष बाजूला ठेवून प्रेमाने जगायला मिळणार. कॉलेज म्हटलं की राग द्वेष कोणत्या तरी कारणामुळे निर्माण होतो. त्याला पूर्ण विराम देऊन हसत मुखाने बागडायला, फुलासारखं फुलत राहायला मिळणार. आपलं शिक्षण पूर्ण होणार असं दशरथला वाटल्याशिवाय राहिले नाही. दशरथ नेहमी भविष्याचा विचार करणारा मुलगा होता. कॉलेजची पायरी चढत असताना त्याच्या मनात भविष्याचा विचार सुरू होता. कसा बसा कॉलेजचा पहिला दिवस आनंदमय वातावरणात संपन्न झाला. शिक्षकांनी सर्व मुला मुलींची नावे एका वहीत लिहून घेतली. पहिला दिवस टाइमपास, मजा व उत्साहाला उधाण आणणारा होता. कल्पना, दशरथ, पक्या, सोम्या, रेश्मा आणि त्याचे इतर मित्र मैत्रिणी कॉलेजचा पहिला दिवस पूर्ण करून घरच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. काय रे पक्या, तुला खूप मस्ती आली का रे? कॉलेजचा पहिला दिवस आणि तुझं भलतंच सुरू. उगाच बडबड करत पोरींची टिंगल करतोस. तुला शांत राहता येत नाही. हा तुझा खुलसट व मूर्खपणा आम्हा सर्वांना थोबाड फुटेपर्यंत मार खायला लावेल. हा हे रमाई नगरातील आपले हायस्कूल नाही, वाटेल ते खपवून घ्यायला. हे या परिसरातील महत्त्वाचं गाजलेलं नावाजलेलं कॉलेज आहे. उगाच नको ती मुलींची छेडाछेड टिंगल टवाळी करून बर्बाद होऊ नकोस. आम्ही तुझ्या मैत्रिणी आहोत. आमची टिंगल टवाळी कर. उगाच चिखलात दगड मारून अंगावर चिखल उडवून घेऊ नकोस. वाटेने चालता चालता कल्पना बोलली. मघाशी कॉलेजच्या अंगणात पक्याने मुलींची केलेली टिंगल तुला मुळीच आवडली नव्हती. कॉलेजच्या पहिल्या दिवशी नको तो आगाऊपणा करून आपण कॉलेजमध्ये बदनाम व्हायचं नाही या विचाराची ती होती. कल्पना बोलते ते बरोबर आहे. या साल्याला जराही काही कळत नाही. याला वाटतंय आपलं रमाईनगरच. याला तूच समजून सांग. कॉलेजचा पहिला दिवस आणि यांचे नको ते नखरे मला तर अजिबात आवडलेलं नाही. याच्यामुळे सर्वांना कॉलेजच्या बाहेर हाकलतील. सोम्या कल्पनाच्या सुरात सूर घालून बोलला. वा रे वाह, लगेच हिच्या सुरात सूर मिसळलास. तू काही कमी आहेस? अगं कल्पे, मी त्या मुलीची मुळीच छेडाछेड करण्याचा प्रयत्न केला नाही. नको तो आरोप उगाच माझ्यावर करू नकोस. त्या मुलीने घातलेली ती जीन्स पॅन्ट कशी होती ती तू पाहिलीस? कॉलेजचा पहिला दिवस कंबर उघडी, इतके अंगप्रदर्शन.
यामुळेच नको ते प्रकार घडतात. मुले वेडीपिशी होतात. नकळत ती नको ते वाईट कृत्य करून मोकळी होतात. याला कारणीभूत कोण? हे असं अंगप्रदर्शन. मुलीने नेहमी सर्व अंग झाकेल असे कपडे घालावेत, म्हणजे वाईट दृष्टी पडणार नाही. पण त्या मुलीला अजिबात अक्कल नव्हती. होती वाळलेल्या खारकीसारखी, तरी अंगमास उघडच. अशा जीन्स पॅन्ट घातल्यामुळे कॉलेज विश्वात काय परिणाम होईल तिला कळायला नको का? तिचे आई वडील ही कसं काय परमिशन देतात? काय ते फुटक्या डोळ्यांचे आहेत म्हणायचं का? मीही तिची टिंगल अजिबात करत नव्हतो. तिने कुठेतरी सुधरावं, ज्ञान मंदिरात फुलावं असं मनात कुठेतरी वाटत होतं. पण तुम्ही सर्वांनी वेगळाच अर्थ काढला. पक्याने आपल्या बोलण्याचं स्पष्टीकरण दिलं. अरे, तुझं मत आम्ही समजू शकतो, पण कोणीतरी रिकाम्या टाळक्याचा असेल तर त्यानं तुझं बोलणं ऐकलं तर आपल्या सर्वांची काय गत होईल याचा जरा तरी विचार केलास का? तुझ्या या बोलण्यामागचा उद्देश भला वेगळा असेल, तो तुला आणि आम्हाला माहीत आहे. पब्लिकचा मार म्हणजे कुत्र्याचं जिणं. त्यापेक्षा आपण नको त्या भानगडीत न पडलेलंच बरं. सोम्यानं आपलं मत व्यक्त केलं. पक्या, तू राग मानू नकोस. आम्ही सर्वजण बोलतोय ते सर्वांच्या भल्यासाठी. तुझ्या असल्या कृत्यामुळे दाखल्यावर लाल शेरा पडायचा, मग उगाच डोक्याला ताप. कॉलेजला येणाऱ्या मुली कशाही येऊ देत, आपलं काय त्यांच्याशी देणं घेणं. आम्ही तुझ्या मैत्रिणी अंगभर कपडे वापरून आहोत ना. तुला जे पटत नसेल त्याकडे कानाडोळा कर. उगाच विकत खटलं आणि डोकं उठलं असा प्रकार व्हायला नको. रेश्माही बडबडली. ते सगळं जाऊ दे. पक्या आपण कसं वागायचं ते ठरवेल. मी कॉलेजला जातोय म्हणजे खूप मोठा झालोय अशी वायफळ हवा डोक्यात नको. आपण सर्वजण कोणत्या तरी बागेत जाऊन गप्पा गोष्टी करत बसूया. तेवढाच मला आला विरंगुळा. घरी जाऊन तरी काय करणार? कल्पना उत्तरली. चला त्या बागेत जाऊया. चला. त्या बागेत? तेथं तर बसायला बाकडीच नाहीत, जमिनीवर बसावं लागेल. लगेच पक्या बोलला. बाकडी कशाला? नसली तर नसू देत. थोडंफार गवत तरी उगवलं असेल ना, त्यावर रुमाल टाकून बसूया. कल्पना म्हणाली. एवढा मोठा रुमाल आणायचा कुठून? कल्पे, तुझ्याकडे आहे का? पक्याने मस्ती करायला सुरुवात केली. पक्याला मस्करी करायची जणू सवय जडली होती. मजा मस्ती मस्करी केल्याशिवाय त्याला जराही राहवत नव्हते. आणि तो कुणावर म्हणावा तसा रागवतही नसायचा. पण तो केव्हा कुणाला काय बोलेल याचा नेम नव्हता. त्याच्याजवळ बोलताना जरा जपून बोलावं लागत होतं. ए अक्करमाशा, शहाण्या, तुझं मस्करीचं नाटक बंद कर. तुझा रुमाल खाली टाक आणि बस खाली. रुमाल चादरी एवढा मोठा असतो का रे? कल्पना रागात बोलली. कल्पे, रागावलीस कशाला? मस्करी करणं जणू माझा धंदा झालाय, हे तुला चांगलं माहिती आहे. तरी या पक्यावर रागावतेस. उठसूट रागावणं बरं नाही. तरी पण तुला राग आलाय. मार या पक्याच्या गालावर. पक्या आपला गाल पुढं करत म्हणाला. अरे, तुला कशाला मारू? कोणी आपल्या मित्राला मारतं का? मग तो कसाही असो. उगाच काहीतरी बडबडू नकोस मनाला लागण्यासारखं. कल्पना म्हणाली. बोलण्याच्या नादात सर्वजण बागेत येऊन बसले. आपापला रुमाल जमिनीवर अंथरून खाली बसले. पक्याची बागेत इकडे तिकडे नजर फिरत होती. विनोदी आणि खोडकर माणूस एका ठिकाणी शांतपणे बसू शकत नाही. जर तो शांत बसला तर तो विनोदी आणि खोडकर कसला म्हणायचा? तो काहीतरी विनोद खोड्या करण्याचा प्रयत्न करणारच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता.
कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.